तुम्हाला पण असं होतं का नेहमी नेहमी तळलेलं आणि तुपकट खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी असं साधं खायचं आहे पण इतकं छान हवं आहे की मन अगदी तृप्त होईल? तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. मस्त आपण मसूर डाळीचा डबल तडका डाळ केली आहे आणि छान आहे. त्याच्याबरोबर जिरा राईस, पापड, लोणचं असा मस्त बेत आहे. पटकन मी तुम्हाला रेसिपी 10-12 पाकळ्या चिरलेला लसूण आहे, आलं आहे, मिरचीचे तुकडे आहेत, टोमॅटो आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि ही मसूरची डाळ छान भिजत ठेवली होती एक 5 मिनटं आणि ती आहे. एवढंच काय ते बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे आणि पटकन आपण रेसिपी करायला ही डाळ खूप सुंदर लागते आणि पौष्टिक असते. तुरीच्या डाळीचं जेव्हा आपण हा दाल तडका खातो तेव्हा थोडासा पित्ताचा त्रास होऊ शकतो, पण ह्या डाळीमुळे असला काहीही त्रास होत नाही. तेल छान गरम झाले. तेलामध्ये फोडणीसाठी मी मोहरी टाकली. मोहरी मस्त तडतड द्यायची, मग जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाकून घेऊया. पण तुम्हाला ह्यामध्ये गंमत माहिती आहे का? ह्यामध्ये मी लसणाची नाही आल्याची फोडणी करणार आहे. त्याचा एक छान फ्लेवर येतो. आलं टाकलं आहे, आलं छान तेलावर परतवून घ्यायचं आणि मग लसूण टाकायचा. लसूण पण छान असा लाल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्यात 2. आता हे तिखटाचं प्रमाण तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नको नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल. त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा थोडासा जास्त घेतला आहे, म्हणजे साधारण मोठे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत. कांदा छान परतू द्यायचा. कांद्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घाला, म्हणजे आणखीन तर फोडणीला टेस्ट छान येते. छान कांदा भाजून घेऊया, लालसर भाजायचा. ते भाजताना थोडंसं मीठ टाका, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना मिठाने छान कांदा लवकर भाजला जातो आणि जी काही कुकिंग प्रोसेस आहे आपली ती जरा पटकन होते हो, म्हणून बाकी काही नाही. आणि छान कांदा भाजल्यानंतर मी त्यामध्ये चिमटभर हळद टाकली आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि तुम्हाला माहिती आहे का, पाहुणे वगैरे जर आले ना तर ही डाळ तुम्ही त्यांना नक्की सर्व करा, नक्की आवडेल. काहीतरी वेगळा खाल्ल्याचा आनंद. चला आता हे सगळं व्यवस्थित आपण परतवून घेऊया. थोडेसे मसाले मिक्स झाले की मग ह्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा. आता टोमॅटो पण थोडा बेताचाच घ्या, छान आंबट गोड चव येते आणि आपली डाळ खूप सुंदर होते. टोमॅटो टाकायचा, पण टोमॅटो अजिबात कच्चा ठेवायचा नाही, कारण तो दाताखाली आला की अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळे टोमॅटो छान शिजला पाहिजे. असा 5-1 मिनटं व्यवस्थित परतायचा. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आणि मग मी ही जी काही धुवून भिजत ठेवलेली मसूरची डाळ आहे ती ह्यामध्ये फोडणीत घातली आहे. आता ही छान तेलावर परत एक 2-3 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. ही डाळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही. कोणी पटकन आलं आणि काय करायचं हे सुचत नसेल तर हे पटकन तुम्ही करू शकता. अशी डिश आहे किंवा डाळ भात पण पटकन होईल, इतकं सुंदर हे जेवण होतं. नक्की करून बघा. चला मी ह्यामध्ये पाणी टाकते. आता पाणी थोडंसं तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये ही डाळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. साधारण अर्धी वाटी मी डाळ घेतली होती, त्यामुळे 2 वाट्या मी पाणी घेतलं आहे. एनिवे यातलं पाणी शिजल्यानंतर कमी होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. छान एक 5-10 मिनटं उकळी आल्यानंतर ही डाळ साधारण अशी झाली आहे. आता ही डाळ तुम्हाला दिसताना कशी दिसते? छान दिसते की नाही? मग तुम्ही ती अशी पण सर्व करू शकता. पण आपल्याला ह्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आणि फ्लेवर ॲड करायचे आहे, त्यामुळे मी ह्याला एक वेगळी फोडणी तयार करणार आहे, जी ह्या डाळीची छान एक रंगत वाढवेल आणि आपल्या जेवणाला अजून सुंदर टेस्ट येईल. साधं पण छान असं जेवता येईल. तर चला पटकन मी फोडणीची तयारी करते. आता त्या फोडणीसाठी एका मोठ्या फोडणी पात्रामध्ये 1-2 चमचे तूप टाकलं आहे. तूप छान गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये आपण फोडणी करणार आहोत. आता फोडणीसाठी काय तर 2 सुक्या मिरच्या, चिमटभर हिंग आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट. हे फक्त चवीपुरतं आणि फ्लेवरसाठी आहे. आता ह्याची फोडणी आपण डाळीवर टाकून घ्यायची आणि डाळ आपली खाण्यासाठी सर्व करायला तयार आहे. तुम्हाला मी दाखवते. फोडणी छान अशी बसते, खूप सुंदर होते. आता ह्या डाळीची खासियत म्हणजे ही फोडणीच असते. जेव्हा डाळी कोणत्याही आपण फोडणीला घालतो तेव्हा ती फोडणी व्यवस्थित बसली की डाळीचा फ्लेवर छान येतो, टेस्ट छान लागते. काही यामध्ये मसाले नाहीत तरी ही डाळ इतकी सुंदर होते की हॉटेलमधल्या डाळ तडक्याला मागे ठेवेल, इतकी सुंदर ही डाळ तयार होते. ह्या डाळीबरोबर भाकरी, चपाती, रोटी काही तुम्ही खाऊ शकता. पण मला तर ह्याच्याबरोबर छान जिरा राईस, ही डाळ, कांदा, टोमॅटो, पापड आणि लिंबू, बास एवढं पुरेपूर जेवण अगदी मनसोक्त होतं. बरं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, कारण अशाच रेसिपी परत एकदा घेऊन